आणि थोडासा विरोधाभास आपल्याला जाणवतो की लहानपणापासून असे जे मुलं असतात किंवा विद्यार्थी असतात ते आपल्याला काही प्रश्न विचारला आल्यानंतर आपण त्यांना म्हणतो की शहाणपणा बस झाला आता, शहाणपणा करू नको, अशा पद्धतीने आपण बोलतो. आणि एखादं चुकून चांगलं काम केलं की आपण म्हणतो की तो शहाणपणा केला ना, तो चांगला केला. पण ते कधीतरी म्हणतो. शहाणपणा करू नको हे अनेकदा म्हणतो आणि शहाणपणा केला कधीतरी आपण कौतुक करतो, अशी परिस्थिती आहे. मला असं वाटतं की ह्या अतदीप या अकॅडमीच्या संदर्भामध्ये जी पार्श्वभूमी आहे की प्रस्थापित व्यवस्थेने इथल्या बहुजनांना, ब्राह्मणी व्यवस्थेने इथल्या बहुजनांना तुम्ही शहाणपणा करू नका याच्यासाठी एक विशिष्ट व्यवस्था तयार केलेली होती. आणि तरी सुद्धा लोकांनी आपल्या परीनं शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला. मग अगदी चार्वाक लोकायतपासून तथागत गौतम बुद्धांपासून फुले शाहू आंबेडकरांपर्यंत ही संपूर्ण परंपरा शहाणपणाची, ज्ञान निर्मितीची अखंडितपणे अविरतपणे सुरू आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहात. आणि म्हणून हा जो शहाणपणा करतोय आपण, तो एकदम मी एकटा किंवा या 4 व्यक्ती तर तुम्ही सगळे सुद्धा त्या शहाणपणामध्ये सामील आहात. ते शहाणपणाचं असं हे सत्र आहे. आणि हा शहाणपणा जो आलाय तो अनुभवातनं आलाय, तो माहितीतनं आलाय, तर्कातनं आलाय, चिंतनातनं आलाय. आणि या शहाणपणाला खूप असं महत्त्व आहे. कारण नुसतं ज्ञानी असून महत्त्व नाही, तर ज्ञान विवेकानं वापरायचं पण एक भान लागतं, सजगपणा लागतो. आणि तो सजगपणा या 4ही लोकांनी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये दाखवलेला आहे. म्हणून हे सत्र मला खूप महत्त्वाचं असं वाटतं. मी मगाशी जी ओळख करून दिली त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या राहिल्यात त्या मी सांगतो प्रत्येकाच्या बाबतीत आणि मग आपण सुरू करू. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला एक 50 मिनिटांमध्ये संपवायचं आहे आणि त्याच्यामध्ये अगोदर पण वेळ गेला आहे. तर प्रत्येकाला मी काही प्रश्न विचारले, काही मुद्दे असतील, एक 2-2 मिनटामध्ये आपण त्याच्यावर माहिती द्यायची. मीना जी, मैं एक सवाल पूछूंगा, उसके बाद 2 मिनट में आपको उसके बारे में कुछ अपना कहना मांडना है, देना है. ठीक आहे. तर राहीबाईंविषयी तुम्ही ऐकलं की 54 बियाणांचे 116 प्रती, चांगल्या दर्जेदार प्रती त्यांनी विकसित केलेल्या आहेत. अनेक पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत आणि त्यांना मानाचा नारी शक्ती पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार पण भेटलेला आहे. मीना कोटवाल यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की त्यांनी दस्तकमध्ये काम केले, BBC चॅनलमध्ये काम केले आणि सगळा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी स्वतःचं मीडिया व्हेंचर तयार केलं आणि त्याचं नाव मूक नायक असं आहे. 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकर जी ने इसका शुरुआत किया था व्यवस्था को बताने के लिए कि क्या चल रहा है वास्तव में, और 100 साल के बाद इसकी जरूरत पड़ी तो मूक नायक की ये संस्थापिका है. बहुत सारे देशों ने इनके कामों को सहारा है, इनकी दखल ली है. उनके बाद है उर्मिलाताई. उर्मिलाताईंचं योगदान साहित्यामध्ये आहेच, देशा परदेशामध्ये पण त्या जातात. अनेक संस्थांच्या त्या सदस्य आहेत. 5 संमेलनाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि त्यांच्या 2 साहित्य कृती या नेहमी आपल्या स्मरणात राहणार आहे. एक आयदान आणि आम्ही इतिहास घडवला, अशी त्यांची एक विशेष ओळख आहे. त्यानंतरच्या ताई ज्या आहेत, चिन्मयी, सुमित, मी नाटक बघितलं त्यांचं, मी जरा सर्च करत होतो आणि सकाराम बाइंडर बघितलं, माझ्या अंगाला एकदम काटा आला. ती किंकाळी आणि ज्या पद्धतीने त्यांनी अभिनय केला तो वाखाणण्याजोगा आहे. त्या मराठी शाळांच्या सदिच्छा दूत म्हणून काम करतात. 25 नाटकं, 25 एकांकिका असं बरंच त्यांचं काम आहे. मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि आपल्या संवादाला सुरुवात करतो. मी पहिला प्रश्न राहीबाई आपल्याला विचारतो की आज ज्ञान किंवा हुशारपणा जो म्हणतो आपण, तो शाळेत गेलेलाच व्यक्ती हुशार असं समजलं जातं. असं सगळ्यात मिनिट माझा प्रश्न पूर्ण होता, तुमची चांगली तयारी झाली तर असं समजलं जातं. पण तेच लोक तुम्ही केलेल्या ज्ञानावर PhD करतात, तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक करतात आणि अभ्यासामध्ये शिकतात. तर तुम्ही चिकाटीनं हे सगळं तुम्हाला स्वतःला सिद्ध केलं, तुम्हाला अनेक अडचणी आल्या असेल, त्याच्या मागची शक्ती आणि प्रेरणा काय, तुम्ही कसं काय हे सगळं उभं केलं?
याची शक्ती प्रेरणा म्हणजे मला अडचणी खूप आल्या, पण मला लहानपणापासून असं माझ्या एक मनाला वाटत होतं का मला शिक्षण घ्यायची अपेक्षा होती, पण वडिलांची गरिबी असल्यामुळं आम्ही 7 बहिणी असल्यामुळं मला शिक्षण घेता नाही आलं. आणि 2 महिने, एक बहीण 9 महिन्याची असताना माझी आई सोडून गेली, म्हणजे आई वारली. वडिलांची गरिबी, 7 बहिणी, शिक्षण नाही घेता आलं. मग त्या दिवसापासून का माझी आई म्हणून मी ह्या मातीला आई मानलं आणि ही मातीच आम्हाला आहे. माझ्या वडिलांनी 7 बहिणीचा सांभाळ केला. शाळा नाही शिकवता आली, पण ज्ञान खूप शिकवलं त्यांनी. ते पण शाळा शिकेल नव्हते, पण असे महिन्या 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी मुलं एक ठिकाणी बसायचे आणि ते ज्ञान शिकवायचे. समाजात कसं राहायचं, कसं वागायचं, कसं काम करायचं. आणि गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर लाजू नाही. टाकीचे गाव सोसल्याशिवाय जोपाना येत नाही. कोणत्याही चांगल्या कामात मरून निघायचं, पण सरून निघायचं नाही. हे माझ्या वडिलांचे शब्द. आणि त्या दिवसात वडिलांचं एक शिक्षण ज्ञानाचं आणि आई म्हणून आईचं शिक्षण नव्हतं, पण त्या दिवसापासून आमची आई गेली तर ती माती आई मानली आणि मग हे सगळं मी या मातीपासूनच शिकले. धन्यवाद. ताईंनी सांगितलं की 2 गोष्टी, एक तर नाती म्हणजे वडील आणि माती यांच्याकडनं त्यांनी ती प्रेरणा घेतलेली असं ते म्हणतात. चिन्मयताई, तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही आता बघितलं असेल बाहेर की ते चांद्यापासून बांद्यापर्यंतचे लोक, काही सामाजिक कार्यकर्ते प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत आणि त्यांच्या भाषेतली भारतीय संविधानाची प्रस्तावना, उद्देशिका त्यांनी प्रदर्शित केली. हे तुम्ही सगळं बघितलं. परंतु आता आपण असं बघतोय की ज्ञान हे प्रमाण भाषा याच्यामध्ये घेतलं पाहिजे. तर तुम्ही मराठी भाषेचा आग्रह धरलात आणि तुमच्या दोन्ही मुलांचं शिक्षण पूर्णपणे हे मराठी शाळेमध्ये केलं. इकडे इंग्रजी शाळेचा इतका ओढा आहे सगळा, आणि त्याच्यामध्ये मराठी शाळेमध्ये मुलांना शिकायला लावणं आणि सदिच्छा दूत म्हणून काम करणं, तर याची प्रेरणा तुम्हाला कुठून भेटली? सर्वप्रथम सगळ्यांना मनापासून जय भीम. प्रेरणा अशी होती की माझं लहानपण पूर्ण औरंगाबादमध्ये गेलं, ज्याला आता छत्रपती संभाजीनगर म्हणतात आणि तसं म्हटलं नाही तर मला ओरडतात, पण मी औरंगाबादच म्हणते कारण माझा जन्म झाला आणि मी तिथे वाढले तेव्हापासून ते माझ्या मनामध्ये औरंगाबादच आहे. छत्रपती संभाजीनगर ह्या शब्दाशी माझी काहीच भावनिक जवळीक नाही, औरंगाबादची आहे. तर तिथे वाढलेली असल्यामुळे माझी आई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र या विभागाची विभाग प्रमुख होती आणि तिने हे आमच्या बाबतीमध्ये केलेलं होतं, आम्हा दोघा मुलींच्या बाबतीमध्ये. माझे वडील हे IAS ऑफिसर होते, भारतीय प्रशासकीय सेवेत होते आणि त्या दोघांनी विचार विनिमय करून असं ठरवलं होतं की मुलांसाठी त्यांच्या मातृभाषेत त्यांनी शिक्षण घेणं ही उत्तम गोष्ट आहे. माझ्या बाबतीमध्ये माझी मातृभाषा आणि माझी परिसर भाषा, महाराष्ट्रात राहत असल्यामुळे परिसर भाषा ही मराठी, मातृभाषा ही मराठी. त्याच्यामुळे आम्हा दोघा बहिणींचं शिक्षण हे मराठीत झालं. आणि जसं आपण म्हणतोय आता सकाळपासून आपण सगळ्याच सत्रांमध्ये म्हणतोय की ज्ञान कसं येतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, तसंच मला असं वाटलं की मी मराठीत शिकल्यामुळे माझ्याकडे जो काही ऐवज जमा झाला, कविता असतील, गाणी असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, ते सगळं मला जर पुढच्या पिढीकडे द्यायचं असेल तर ते तिला कळायला पाहिजे. म्हणून अतिशय छोट्या एका विचाराने किंबहुना भावनेने, असं मी म्हणेन, विचार फार नव्हता त्याच्या मागे, त्या भावनेतून मी माझ्या मुलांना मराठी शाळेत शिकवायला धाडलं. पण माझी मुलं शिकताना प्रत्येक वर्गाच्या 5-5 तुकड्या असायच्या आणि प्रत्येक वर्गामध्ये 65 मुलं असायची. आता एकेका वर्गाची 1-1 तुकडी आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 30 किंवा 35 मुलं मराठी शाळेमध्ये आहेत. कारण सगळीकडे महानगरपालिकेच्या शाळांनी सुद्धा आता CBSEचा अभ्यासक्रम इंग्लिशमध्ये शिकवायला मुलांना सुरुवात केलेली आहे. राहीबाई जे काम करतायत, देशी वाण जपायचं, तसं जर करायचं असेल तर मला असं वाटतं संस्कृतीच्या मोठ्या मोठ्या आपण गप्पा मारत असतो. पेशवाई थाटामध्ये लग्न, पेशवाई थाटात मुंजी, मग काय काय, ह्या सगळ्या गोष्टींचं खूप वेळ फुटलंय आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या आपण खूप मागे लागलेलो आहोत. पण त्याच वेळेला छोटं छोटं ज्ञान जे आपल्या संत महात्म्यांनी सांगितलं असेल, कष्टकऱ्यांच्या
जगण्यातून आलेलं जे ज्ञान आहे ते जर आपल्याला सर्वदूर जर पोहोचवायचं असेल तर मला असं वाटतं की मातृभाषेची कास आपल्याला सोडता कामा नये आणि म्हणून मराठी शाळांची सदिच्छा दूत म्हणून मी काम करते आहे. काहींनी खूप चांगलं सांगितलं की जैविक वाण, सेंद्रिय वाण किंवा देशी वाण जसं जपतो तसं भाषा पण जपली पाहिजे. कारण आपलं भावविश्व, आपला अनुभव चांगला व्यक्त करता येतो आणि व्यक्तिमत्वाचा विकास होतो. तर तुम्ही ती जोड जी दिली ती मला खूप भावली. त्यानंतर मीना ताई, आपको मैं पूछ रहा हूँ ऐसा कि मैंने अब जो कहा कि 100 साल के बाद फिर पंचायत की शुरुआत हुई है. मैंने आपके बहुत सारे वीडियो देखे और उसमें मैंने बिहार का भी वीडियो देखा कि बहुत भीड़ थी, आपके पीछे लोग लगे थे और पुलिस की भी मदद आपको लेनी पड़ी. तो बहुत निर्भीकता के साथ आप काम कर रहे हैं. तो हम सब जानना चाहते हैं कि मुक नायक की शुरुआत कैसे हुई. जी शुक्रिया. पहले तो मैं सभी का शुक्रिया और आभार प्रकट करना चाहूँगी कि आपने मुझे ये मंच दिया अपनी बात रखने के लिए. कोरो टीम का, सुप्रिया का, जिन्होंने मुझे महाराष्ट्र की भूमि में यहाँ बोलने के लिए मौका दिया. और मूक नायक के अगर हम थोड़ा सा इतिहास में जाएंगे, आपने कई बार यहाँ पे बता भी दिया कि डॉक्टर अम्बेडकर ने शुरू किया था इसको 1920 में. और जब 1920 में शुरू किया था, वैसे तो अगर हम लोग जर्नलिज्म का और उसके पीछे जाएं तो 1826 में शुरू हो गया था दंड मार्तंड. तो जब वो शुरू हुआ उसके भी लगभग 100 साल बाद बाबा साहब को क्यों लगा कि हमारा खुद का मीडिया होना चाहिए, क्योंकि वंचित शोषित जो समाज था उनकी खबरें नहीं आ रही थी, दलित आदिवासियों की खबरें नहीं आ रही थी. जबकि ऐसा तो है नहीं कि वो एग्जिस्ट नहीं करता, वो लोग थे लेकिन फिर भी उनकी खबरें नहीं दिखाई जा रही थी. उस समय केसरी चल रहा था, तो जब बाबा साहिब ने भी उसका एडवर्टीजमेंट दिया केसरी में, तो क्योंकि उन्होंने जो उस समय का जो चार्ज लगता था वो भी उन्होंने दिया कि केसरी में छप जाएगा, इसका विज्ञापन आ जाएगा तो थोड़ा सा मुक नायक के बारे में लोग जान पाएंगे. लेकिन उसके लिए भी तिलक ने मना कर दिया कि पैसों में भी हमारा जब एडवर्टीजमेंट नहीं जा रहा है तो हमारी खबरें कहाँ से आएंगी. तो बाबा साहब को लगा कि अब हमारा खुद का मीडिया होना चाहिए और उन्होंने मूक नायक की शुरुआत की. और उस समय क्योंकि हम सभी जानते हैं, क्योंकि उनको पढ़ने के लिए बाहर जाना पड़ा और उनकी फाइनेंशियली कंडीशन अच्छी नहीं थी, तो मूक नायक बहुत ज़्यादा दिन तक नहीं चल पाया. और 100 साल बाद भी अगर मूक नायक को हमें, उनकी जो पीढ़ी है, हमें शुरू करना पड़ रहा है, तो उसकी यही बड़ी वजह है कि आज का भी उसी समय 100 साल पीछे ही हम लोग चल रहे हैं. मीडिया में हम लोग हैं लेकिन हमारे लोग नहीं हैं. और हमारी खबरें किस तरह से होती हैं कि अगर होती है तो वो इस तरह से होती है कि उनका जो प्रिविलेज है, वहाँ जो लोग बैठे हैं वो खराब ना हो, उनको कोई ठेस ना पहुंचे. तो इस तरह से खबरें होती हैं. छोटे छोटे कॉलम में आप देखते हैं, छोटे छोटे, ऐसा नहीं है पेपर में नहीं आती है, लेकिन वो छोटे छोटे कॉलम में आ जाती हैं. इतनी सारी हम लोग खबरें करते हैं, डेली कुछ ना कुछ होता है, लेकिन मेन स्ट्रीम मीडिया में वो मुद्दा नहीं बन पाता है. तो अभी भी हम लोगों ने जब देखा, क्योंकि आपने बताया भी कि मैंने BBC में और भी कई जगह काम किया है, फ्रीलांसर काम किया है, और वहाँ पे भी जब मैंने काम किया तो वहाँ पे भी जो कास्टिज्म है ना वो गया नहीं. एक तरह के लोग बैठे हैं, आपको देखना पसंद नहीं करते, आपके साथ काम करना पसंद नहीं करते. आपके मुद्दे उठाएंगे तो वही, यानी शोषण भी उन्हीं को करना है और बलगम भी उन्हीं को लगाना है. तो अब ऐसा नहीं चलेगा ना, हमारे भी मुंह है, कान है, हाथ है, सब कुछ हम कर सकते हैं. वो क्यों बोले वो क्यों हमारी आवाज बने, हम खुद अपनी आवाज बन सकते हैं. वो क्यों सब कुछ अवार्ड भी ले जाएं, सब कुछ उन्हीं को करना है. हम कहाँ जाएंगे, हम ताली बजाने के लिए नहीं है हमें यहाँ पे, तो हमें भी सब कुछ करना है. तो खैर उसके बाद मैंने बहुत सारी जगह काम किया, मुझे मेन स्ट्रीम मीडिया में काम नहीं मिला. और क्योंकि मैंने कास्टिज्म पे बहुत बोलना शुरू कर दिया था, और उसकी वजह से आप देखें, अगर मेन स्ट्रीम मीडिया में, मैं टीवी मीडिया की बात करूं, तो वहाँ पर आज भी कोई एंकर दलित आदिवासी नहीं पहुंचा है. मेन स्ट्रीम मीडिया में, चाहे वो न्यूज़पेपर ही हो, उसमें आज तक कोई भी दलित आदिवासी नहीं पहुंचा है एडिटर पोस्ट पर. ये मैं नहीं कह रही, रिसर्च कह रहा है. चाहे हम 2019 में ऑक्सफैम की रिपोर्ट देख लें, चाहे उससे पहले भी जो 2006 में हुआ था, अनिल चमड़िया सर ने किया था, उसकी रिपोर्ट देख लें, तो कोई भी दलित आदिवासी एडिटर पोस्ट पे नहीं पहुंचा है. तो क्या वजह थी कि वो लोग नहीं पहुंच पा रहे हैं, और अगर वो छोट-मोट पोस्ट पे पहुंच भी जा रहे हैं तो वो आगे तक क्यों नहीं पहुंच पा रहे हैं. तो इन वजहों से उनके मुद्दे भी नहीं आ पाते हैं. और जब मैंने फिर शुरुआत की तो मैंने
कई जगह काम किया, फ्रीलांसर काम किया और फ्रीलांसर के साथ साथ मैंने कुछ बहुजन मीडिया में भी काम किया, फ्री में काम किया, क्योंकि मुझे दिखाना था कि मुझे काम आता है। आप मुझे अपना प्लेटफॉर्म नहीं देंगे, आप मुझे मेरा अपना माइक नहीं देंगे, तो मुझे तो काम आता है, मैं कहीं पे भी सर्वाइव कर लूँगी, क्योंकि हम लोग मेहनतकश लोग हैं, कुछ भी करने से डरते नहीं हैं। तो वो मुझे करना था, तो मुझे पैट्रियार्की भी बहुत दिखाई दी, क्योंकि अगर आप बहुजन मीडिया में भी देखेंगे तो हमारे जो समाज में है ना, वो भी पैट्रियार्की बहुत बड़ी सच्चाई है। चाहे आप किसी भी जाति धर्म से हो तो वो जाता नहीं है। तो वहाँ पे वो चीज़ें देखी और फिर मैंने जनवरी में 31 जनवरी 1920 में डॉक्टर अम्बेडकर ने शुरू किया था और 31 जनवरी 2021 में मैंने शुरू किया। तो 101 साल बाद उसी डेट पर मूक नायक की शुरुआत मैंने इसीलिए की क्योंकि मुझे लगा उस मीडिया की आज भी कमी है। वो कास्ट और जेंडर का लेंस जो है ना, आज भी लोगों की नज़र पे नहीं आ पा रहा है, वो मुद्दे नहीं देख पा रहे हैं। तो मुझे वो शुरू करना है और अभी 2.5 साल ही हुए हैं हमारे मूक नायक को, बहुत ज़्यादा लंबा समय नहीं हुआ, लेकिन मूक नायक को शुरू करने के बाद हम लोगों ने ऐसी कई सारी स्टोरी की हैं जो जमीन पर बदलाव लेकर आई हैं, जिसकी वजह से आप देखते होंगे दलित आदिवासियों की FIR तक नहीं होती कई सारे मामलों में, है ना, FIR तक नहीं होती है। तो हमारे यहाँ रिपोर्ट होने से अगर वो FIR तक हो जाती है तो वो मेरे लिए बड़ी उपलब्धि है। यूपी के एक गांव में बिजली तक नहीं पहुंची थी, हमारे यहाँ रिपोर्ट होने से वहाँ बिजली पहुंच जाती है। कई स्कूलों में जो है आप जानते हैं मिड डे मील मिलता है, वहाँ पे खाने के नाम पर क्या ही दिया जाता है, आप जानते हैं पानी दिया जाता है दूध के नाम पर। तो ऐसी कई खबरें दी हम लोगों ने की कि वहाँ पर जो है वो खाना अच्छे से प्रॉपर हुआ। MP में हम लोगों ने एक खबर की जहाँ पे दलित आदिवासियों के लिए 40 करोड़ का बजट निकलना था, लेकिन वो कई सालों से पास नहीं हो रहा था। हमारे यहाँ खबर होने से 38 करोड़ का बजट हम लोगों ने पास करा दिया। तो हमारे ये मेन मुद्दे हैं जो सोशलिस्ट छोटे छोटे मुद्दे हैं। हमें सरकार नहीं बदलनी है क्योंकि सरकार आई और गई हो गई, हमारी स्थिति वही की वही है। क्या हमारी स्थिति बदली? आज मूंछ रखने से, पानी छूने से हम लोगों को मार दिया जाता है, हमारा कोई वजूद नहीं है। तो सरकारों से नहीं, हमें सोशल इशू उठाने ताकि वो लॉन्ग टर्म के लिए काम करे। कहीं बिजली पहुंच गई, कहीं पीने का पानी पहुंच गया तो वापस नहीं लिया जाएगा, वो पहुंच गया एक बार तो वो पहुंच गया। तो इसलिए हमें लगा कि मूक नायक को लाना चाहिए और बस हम लोग काम करते जा रहे हैं। अभी बहुत अच्छी तरीके से अपनी अपनी बात रखी। मैंने जो प्रस्तावना में कहा कि एक शहानपना यानी विजडम करने का सत्र है, हम सब विजडम करने वाले लोग हैं। तो सबसे बड़ा विजडम हमारा यही है कि कॉन्स्टिट्यूशन का निर्माण होना। हम सब ने मिलके वो किया, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने उसमें बहुत बड़ा काम किया। लेकिन 75 साल के बाद भी हम ये देख रहे हैं, जैसे आप कह रही है कि मूवी देखना पसंद नहीं करते, ये कोई चीप एडिटर नहीं है, और उसके बाद आपको जरूरत पड़ी और आपसे ये सब हो रहा है। तो हमें कहना चाहते हैं कि ये सब जो है ये भी ज्ञान निर्माता ही है जो यहाँ आज इकट्ठा हो रहे हैं, और इसलिए इसकी ज़्यादा ज़रूरत है। एक चीज और मैं इसमें जोड़ूंगी, बल्कि ऑक्सफैम की रिपोर्ट के बाद अभी 2019 में एक और ऑक्सफैम ने यही रिसर्च किया कि कहाँ कहाँ पे आज भी जो है स्थिति बदली, मीडिया में कहाँ कहाँ स्थिति बदली। तो 1 साल ही हुआ था हमें, और 1 साल के अंदर ऑक्सफैम की उस रिपोर्ट में हम लोग शामिल हुए। तो ये मेरे लिए बहुत बड़ी बात थी कि बड़े बड़े मीडिया हाउस के साथ हम लोग 1 साल में ही शामिल हो गए उसमें। उसके साथ ही इतिहास वहाँ ये रचा गया कि आज तक 75 साल हो गए आज़ादी को, अगर किसी मीडिया में डाइवर्सिटी देखी गई है तो वो मूक नायक है। तो ये हम लोगों ने करके दिखाया, हम लोगों ने वो अपना माइक छीना है, अपना माइक खुद बनाया है और वो करके दिखाया जो इन्होंने सदियों से नहीं किया। बहुत अभिनंदनीय है। हम ताली बजाने के लिए नहीं है, निर्माते हैं। बिल्कुल बिल्कुल। तो मी उर्मिला ताई तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की एक महिला म्हणून जातीचे पण बंधनं, लिंगाधारित हा आपला सगळा समाज, या सर्वांमध्ये व्यक्तिगत काही अडचणी असतात, सामाजिक पण असतात। हे सगळं असताना सुद्धा तुम्ही व्यापक अशी ज्ञान निर्मिती केलेली आहे आणि ती खूप महत्त्वाची पुढच्या पिढ्यांसाठी पण। तर या मागची प्रेरणा, हे शहाणपण, ही कुठून तुम्हाला भेटली? सर्वांना सविनय जय भीम। आणि या ठिकाणी आम्हाला हा सन्मान दिला या अकादमीचं उद्घाटन करण्याचा, त्या सन्मानासाठी पण सुरुवातीला मी सर्वांचे आभार मानते, विशेषतः सुजाताचे जिने अकादमी सुरू केले, मला तिचा खूप अभिमान पण वाटतो। आणि या मंचावर किती
ज्ञान निर्माण करणाऱ्या लोकांना, तळागाळातून आलेल्या लोकांना, ग्रासरूटमधून आलेल्या लोकांना बोलावणं आणि त्यांचे अनुभव ऐकणं, त्यांना संधी देणं. जसं दिशा म्हणाली की आपल्याला खूप सगळं आहे, पण आम्हाला संधी द्या, आम्ही करून दाखवतो. हा मला फार महत्त्वाचा उपक्रमच वाटतो की त्यासाठी मी सर्वांचे आणि माझ्या स्वतःचे सुद्धा इथे आल्याबद्दल खूप कौतुक करते, आभार मानते. तुम्ही मला प्रेरणा विचारली, मी तुम्हाला सत्यशोधक चळवळीपर्यंत नेते. माझे पणजोबा होते. ज्ञानाची कशी असते बघा, ते पणजोबा माझे होते ते ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये नोकरीला होते पुण्याला, आणि त्याच वेळेला 1873ला सत्यशोधक चळवळीची स्थापना झाली. आणखी त्यांनी सत्यशोधक चळवळीने आता लग्न कार्य ही भटजीने लावायला नको, आम्ही साध्या पद्धतीने लग्न लावू आणि आम्ही राहू, अशा पद्धतीने चळवळ सुरू केली. त्या चळवळीचा इम्पॅक्ट माझ्या आजोबावर होता. आणि त्याने जेव्हा रिटायर झाले माझे आजोबा, त्यांचं नाव हरी गोविंद महार असं होतं, आणि ते जेव्हा रिटायर झाले आणि कोकणामध्ये आले ते, त्यावेळेला त्यांनी तिथे काय पद्धत होती की भटजी लग्न लावायचा, महाराजांची पण लग्न लावायचं, पण कुठे वस्तीत येऊन लावायचं नाही. तिथे मांडवात तर नाही, पण वस्तीत पण नाही, लांब उभा राहून तो सुद्धा झाडावर चढायचा, आणि झाडावर चढून तिथून तो सांगायचा आता हाताला हात लावा. मग मध्ये लोक उभे असायचे आणि ते सांगायचे हाताला हात लावा, आता तांदूळ टाका, तांदूळ टाका, पाणी टाका, पाणी टाका. ते असं ते चॅनलने यायचं, आणि तो तिथून तो सावधान म्हणाला की मग सावधान म्हटल्यावर इकडे मांडवात लग्न व्हायचं. इव्हन तुम्हाला मुहूर्त सांगायला सुद्धा त्याच्याकडे मागायला गेलं तर हडड हडड वगैरे करायचा तो, हे आता येऊ नको, नंतर आता मला वेळ नाही, अमुक नाही, असं त्या अपमानकारक पद्धतीने जी चाललं होतं ते माझ्या त्या पंजोबाला आवडलं नाही. आणि त्याने आल्यावर ठरवलं की आता आम्ही लावण्याचा राग आला. त्यावेळेला की आता कसं संस्कृती यावं लागतं त्याच्यासाठी, मला संस्कृती येते, अरे प्राणायाम यावं लागतो तुम्हाला, मला प्राणायाम पण येतो. मग त्यांनी एक असं हे केलं, पैज लावली की तू 10 दिवस खड्ड्यात बसून दाखव आणि प्राणायाम तू करून दाखव, जिवंत राहून दाखव, तू जगलाच तर तू लग्न लाव, तुमचे हे करू दे. आणि त्या माझ्या पणजोबाने ती पैज घेतली, तर 10 दिवस त्या खड्ड्यात बसला. त्याला वरून फक्त दूध सोडायचे जिभेला ओलावा येण्यासाठी. आणि 10 दिवस जगल्यानंतर मसणातून तो परत आला, मरणातून तो परत आला, म्हणून त्याला मसणगिरी बुवा ही गावातल्या लोकांनी पदवी दिली. आणि तो सत्यशोधक आमच्याकडे पुरावा काही नाही, परंतु प्रमाण काय की त्याने आल्यावर आपल्या मुलाला शिकवलं, लिहायला वाचायला शिकवलं, पंचांग बघायला शिकवलं, इव्हन मुलीला शिकवलं. त्याची पटी आका नावाची मुलगी होती, पटी आका म्हणायचं तिला, तिलाही शिकवलं, तीही लिहायची वाचायची, तीही पूजा सांगायची, तीही पंचांग बघायची. आणि त्याने आणखी लोकांना उभं केलं. आणि सत्यशोधक चळवळीची साधी पद्धत होती की हे काय म्हणजे दान करतात, मुलीला दान करतात, कन्यादान. तो कन्यादान विधी नव्हता आणि सप्तपदी नव्हती, सप्ताह होत्या, त्या सगळ्या सप्ताह आणल्या त्या पद्धतीने. मग माझ्या वडील म्हणजे त्याच्यावर त्यांचे मुलगा, आजोबा आमचे, माझे वडील, माझ्या वडिलांनी मिशनरी शाळेमध्ये त्यांनी घातलं. आणि माझे वडील 7वी पास झाले आणि ते मास्टर झाले. आणि नंतर मी 3रीत असताना ते वारले. त्यामुळे माझी आई अशिक्षित होती, पण तिने सुपर ओवळ्या टोपल्या, आयदान म्हणतो आपण, त्या सुपर ओवळ्या टोपल्या करून आम्हाला तिने शिकवलं. वडिलांनी तिला सांगितलं होतं की काही झालं, आम्ही 6 भावंडं होतो, गावाला जाऊ नको. त्यांनी शहरात आणलं त्याला, आणि शहरात आणून त्यांना आम्हाला शाळेत घातलं. आणि मी तेव्हा 3रीत होते. मला वडील फार आठवत नाही, पण हे जे ज्ञान ग्रहण करायचं, हे जे आतून ते माझ्या नेहमीत होतं. आणि ह्या नेहमीतून पुढे असं झालं की जेव्हा धर्मांतराचा फार मोठा परिणाम आमच्या जगण्यावर झाला. म्हणजे भीती गेली की आम्ही अत्यधिक स्वयंप्रकाश शिकवा, तुम्हाला कोणी देव येणार नाहीये, तुम्हाला कोणी बुवा येणार नाहीये मोठं करायला, तुम्ही स्वतः व्हायचं. हे जे होतं ते तेव्हापासून मिळालं. आणि ती प्रेरणा
मग माझ्या आईची प्रेरणा, ती कष्ट म्हणजे इतके कष्ट करायची, हाताला ती चिंध्या बांधायची, ते रूप डोळ्या करतात जखमा व्हायच्या, चिंध्या बांधायची, तरी सुद्धा ती रूप डोळ्या टोपल्या करायची. आम्ही शाळेत जातो की नाही हे ती बघायची. शाळेत गेलं पाहिजे, मी खूप हे होते, शाळा मला आवडत नसेल, पण ती फटके मारायची आणि शाळेत पाठवायची. अशा पद्धतीने तिला ते कुठेतरी माझ्या नेहमी जाणीव होतं. आणि मग आपण शिकलं पाहिजे. तिने आम्हाला 11वीपर्यंत शिकवलं, कारण तिला माहिती होतं 11वी शिकल्यानंतर टेबलावरचं काम करता येतं, झाडू करायला नको, भांडी घासायला नको, म्हणून तिने टेबलावरच्या कामासाठी 11वीपर्यंत. मग ती पुढे MA वगैरे, नंतर मी मुलं लग्न झाल्यानंतर सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊन MA वगैरे केलं. हे जे शिकावं असं वाटतं, ज्ञान घ्यावंसं वाटतं, हे कुठेतरी त्या आपल्या संस्कारामध्ये असतं आणि जाणीवेमध्ये पण असतं. त्यातून माझं लिहायला लागलं, त्यातून मला लिहावंसं वाटायला लागलं. मला असं वाटलं की माझी आई शिकलेली नाही, पण तिच्याकडे अनुभव खूप आहेत. आमच्या गावातल्या बायका शिकलेल्या नाहीत, पण त्यांचे अनुभव खूप आहेत. म्हणजे त्या आंबे विकायला बाजारात यायच्या, त्यावेळेला कोकणामध्ये आंबे विकतात, काजू वगैरे. तर आंब्यावरून काही जी फळं आहेत, केळी, आंबा, चिकू, पेरू, याच्यावरून व्यर्थी शब्द करून काही पुरुष, आंबचौकील पुरुष सगळेच नाही, ते व्यर्थी आनंद घेतात. तर त्या बायकांना ते विचारायचे, काय गं बाई, कसे तुझे आंबे, बघू, दाखव काढून, तुझे लहान आंबे आहेत, मोठे पाहिजेत ग, हात लावू का? अशा पद्धतीने त्या बाईला कळलं असतं की हा माणूस आपली चेष्टा करतोय किंवा आपल्याला अपमान करतोय. पण तिला केलेला त्या आंबे विकून आपलं त्याच्यातून काहीतरी मुलांसाठी काही चिरीमिरी घेऊन आपल्याला आपल्या मुलांमध्ये जायचं आहे. त्यामुळे ती काय त्याच्या भानगडीत पडत नाही. पण त्या बाईकडे शहाणपण असतं, हे मी माझ्या कथेतून दाखवलं. कारण आमच्या गावातल्या बायका पण त्याला आई बहीणून शिव्या द्यायच्या, पण ती बाई आणखी पुढे काय बोलेल हे मी कसं सांगितलं कथेमध्ये. शेवटी की तो विचारतो, तुझ्या आंबे हात लावू का तुझ्या? तर त्या म्हणते, जा तू हात लाव, पण तुझ्या आईच्या आंब्याने हात लाव, जे आंबे खाऊन तू लहानाचा मोठा झालास. हे तर ती वाक्य म्हणते, तेव्हा कळलं त्याला हे वाटतं, अरे मी काय मी मला स्वतःची लाज वाटते त्या वाक्यामुळे. हे लिहिणं, हे येणं, ह्याला एक तुम्ही आमच्या सुद्धा ते ज्ञान प्रक्रिया म्हणतात, आणि ती संधी त्यांनी दिली. त्यामुळे त्यांनी आयदान लिहिलं, आयदानमध्ये स्त्रिया लिहिल्या, त्या ज्याचा उल्लेख केला तुम्ही. आणि माझ्या कथाही मी कुठल्या कथेमध्ये बाई हरताना दाखवली नाही, कारण बाईला 6वा सेन्स असतो की 5 आपल्या ज्ञानेंद्रिय आहेत. आपलं म्हणजे डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो, नाकाने श्वास घेतो आणि स्पर्शाने जाणतो, अशी ही 5 इंद्रिय. 6वं ते समोरचा माणूस काय बघतोय हे बरोबर बाईला कळतं, त्याच्या मनात काय चाललेलं आहे हे त्या बाईला कळत असतं. हा 6वा सेन्स मी माझ्या कथांमधल्या बायकांमध्ये दाखवतो. त्यामुळे माझ्या बायका कधी ठरत नाही, त्या आमच्या राईबाईसारख्या काय ना काहीतरी शोधतात त्याच्यातून आणि नाव लौकिक मिळवतात. त्याचा मला भेट झाली, त्याच्यामुळे मला खूप धन्य वाटलं. मी राईबाईचं नाव ऐकलं होतं, TV वर पाहिलं होतं. आणि तुम्ही असं म्हणतात की प्रत्येक गावामध्ये बियाणाच्या बँका, बीज बँका तयार झाल्या पाहिजे. आणि सहज बोलता मी तुमचं बघितलं युट्यूबवर, तर तुम्ही म्हणे की अमेरिकेत पण बँका झाल्या पाहिजे, तिकडच्या गावात पण बँका झाल्या पाहिजे. तिकडं भांडवली शक्ती आहे, हे सगळं पैसा कमवण्याच्या नादात पडतात, त्यांनाही तुम्ही सांगतात की तुमच्या ज्या गावामध्ये तुम्ही बीज बँका तयार करा. तर पेटंटचा जमाना आहे सगळा आणि तुम्ही सगळं बोलता, तर तुम्हाला याच्यासाठी काही अडचणी, लोकांनी तुमच्याशी बोलणं की बाबा तुम्ही पेटंटचा विचार करा, अशा काही अडचणी येतात का? भरपूर अडचणी आल्यात मला. आता सुरुवाती जे मी केलं कामाची, तर हे सुरुवाती म्हणजे मी एक रोपण पासून केली. मी पहिलं रोपांचं रुजलं. मला विधी म्हणायचे, मला काहीतरी येत नाही म्हणायचं, काहीतरी मनानच करते काम असं म्हणायचे. मी रोपं तयार केले, पहिल्या वर्षी रोपं तयार केले, 5 वर्षे रोपं तयार केले. आता जास्त बोलायला वेळ नाही. 5 वर्षे रोपं तयार केले आणि बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला एक रोप दिलं. तिच्या हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागली. मला फक्त समाजात लहानपणापासून चांगलं काम करायचं होतं.
पण आपण नाही शिकेल, आपण नाही कोणासंग बोलून देते, नाही काय करू देते, आपण काय चांगलं काम करणार आहे. बरं लग्न 12 वर्षी माझं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर एवढा खडतर परवास होता माझा, तर मला कोणासंग बोलून देत नव्हते, कोणाकडे बघून देत नव्हते. आपण काय समाजात काम करणार आहे. आणि मी म्हणजे एवढा खडतर परका मी आमच्या गाय होत्या म्हणजे 10-20 गाय होत्या, डांगे गावठी गाय म्हणून. माझे मी 4 बाळांना जन्म गायच्या गोठ्यामध्ये दिला. मी 4 बाळांना जन्म दिला. 25 वर्ष गायच्या गोठ्यामध्ये प्रवास केला. संध्याकाळचं डिलेवरी झालं तर सकाळचं मी उठून सगळं काम केलं. 5 दिवसाचे बाळ पाठीशी बांधून मी शेतीमध्ये काम केलं. पण मला कुठलाही गोळी औषध आजारपणा कधीच दिसला नाही. आणि नंतर जे घरामध्ये माझ्या मोठ्या मुलांनी 10वी शाळा सोडली तेव्हा मी हे काम करायला लागले. ऊसतोडी कामदार होते. ऊस तोडून आले का घरी काय काम नसायचं, म्हणून मी डोक्यावर पाणी वाहून आणायचं, रोप तयार करायचे. रोप तयार करून बचत गटाच्या महिलांना द्यायचे. हळदी कुकाचा कार्यक्रम घ्यायला लागले. त्याच्यामध्ये हळदी कुकाला सुद्धा माझ्या पैसा नसायचा काय वाद घ्यायला. मी एक रोपच वाद म्हणून द्यायचे. हे रोप 5 वर्षे काम केलं. आणि नंतर मी बियाचे पाकिटे देते. हळदी कुकाला किती महिला येऊ, मी 10-20 जातीचे बी एका पाकिटे भरते आणि प्रत्येक महिलेला एक बियाचे पाकिट देते. पण जे रोप दिलेले त्या महिलांनी ते रोप दारात लावलेले, बांधव लावलेले, ते सगळे फळ झाडांचे रोप होते. शेवगा, हातगा, पेरू, लिंबू, कढीपत्ता हे आरोग्याचे रोप. ते रोप आज लोक सकाळचं बाळ उठतात, पेरूचे 2 पेरू तोडून खातात, सीताफळाचे सीताफळ तोडतात किंवा आंब्याचे आंबे तोडतात, ते खातात. ते आशीर्वाद मला भेटतात, तो अभिमान मला वाटतो. मग याच्यातून माझे एक दिवस घरात येतात. आता जे सुविधा चालले ते आजार कसे घुसू लागले माझ्या नातांच्या टायमाला. मग मला 10-20 किलोमीटर पायी चालावं लागायचं, पाठीची बाळा बांधून. अजूनही माझ्या गावाला पद्मश्री आहे, पण अजूनही माझ्या गावाला रस्ते नाहीयेत. अजूनही माझ्या गावाला प्यायला पाणी नाही. आमच्या महिला 3-3 हांड्याने 1-1 किलोमीटर वरून पाणी अजून वाहतात. तर मग हे काम करताना मला दवाखान्यात जाताना विचार आला, घरात आजार नव्हते, येतात कुठून. मग हे आजार मी विचार करत आले. दुसऱ्या दिवशी माझ्या शेतीमध्ये सगळी फिरले, आजोबांच्या शेतीत फिरले. हे माझे स्वतःचे फक्त अनुभव. आणि मी एका बांधव बसले, त्या बांधव माझ्या लक्षात आलं का हायब्रिड बियाण्यामुळं, केमिकल खत औषधांमुळं आजार सुरू झाले. मग मी माझ्या पुरतं करायला लागले. गावठी बिया पेरायचं, देशी करायचं, संध्याकाळचं बोलावले. मला घरातून खूप मोठा विरोध झाला. घरातला विरोध झाला. मी थोड्या दिवस गप्प बसले. आता तेवढं सांगत नाही, माझा एक नातू आजार झाला. तो अकोला, संगमनेर, नाशिक पर मुंबईला आणायला लागला केमच्या दवाखान्यात. पण 1.5 महिना दवाखान्यात होता. मला 1.5 लाख रुपये लागले. हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला. आणि तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागलं. मी त्या टायमाला जवळ रुपया नव्हता, नाशिकमध्ये गेलो. फक्त एकच मंगळसूत्र होतं अंग, ते मंगळसूत्र मोडलं आणि तिथून ॲम्ब्युलन्स करून बाळ दवाखान्यात इथं आणलं. तो कसा परिणाम घडला मला पण नाही सांगता आला. तिथून पुढं माझ्या घरात आजार कमी झाले. मी देशी पेरायला लागले. सगळं बांधव बसून विचार केला, आपल्या शेतीत आपण काय पेरत होतो, आता काय पेरतोय. आपल्या शेतामध्ये आपण कोणते खत देत होतो, आता कोणते देतोय. आणि त्याच बांधव बसून ह्या केमिकलमुळे घरात आजार सुरू झाले. मग बंद करायला लागले. हा परिणाम मला नंतर मग मी माझ्या पुरतं पेरू लागले, गावठी देशी सगळं. माझ्या घरामध्ये मला अनुभव दिसू लागले, मला आजार कमी दिसू लागले. मग मी हे समाजाला सांगायचे, बचत गटाला सांगायचे, नातेवाईकाला सांगायचे. पण तेव्हा पण लोक मला वेडीच म्हणायचे, तेव्हा पण कोणीतरी बोलायचंच. आणि त्याच्यानंतर मग हा परिणाम घडला. आता एक बाईक सोडून त्याचे साठे साहेब म्हणून मला भेटले. रोपानिमित्त त्यांची माझी ओळख होती. मी फक्त बी लावायला चालू होते. ते बी त्यांनी बघितलं. त्यांनी असे शाल आथरली, त्यांनी शॅम्पल मांडले, तर त्यांना 100-125 वाण माझ्या घरात भेटले. हा जो अनुभव आहे हा मी त्यांना सांगितला, सहज सांगितला. मला नव्हतं माहिती एवढं जगासमोर काम जाईल म्हणून. आणि जगासमोर मी फक्त एक समाजसेवा म्हणून एवढंच मला करायचं होतं. मग त्यांनी ते फोटो काढले. मी म्हणते माझं देशी, माझं गावराने 126 वाण वाढले. आणि त्यांनी जी 30 म्हणून बाईचे त्यांनी त्याचे फोटो घेतले. मी कळकळ ना म्हणते माझं गावराने, माझं देशी, मी एकच बी आणून वाढवा केलाय, 2 बी आणून वाढवा केलाय, एवढे दाणे आणून वाढवा केला. पण ते नव्हते म्हणत. त्यांनी सगळे वाण तपासायला नेले. आता ते जुनं ते सोनं होतं ते सगळं देशी निघालं. आणि त्या जितीन साठे साहेब म्हणून त्यांनी मला मदत दिली. मग हे जगासमोर काम केले. मी माझ्या शेतामध्ये सगळं करून दाखवलं. हायब्रिड देण्याचा काय प्रकार, गावठी देण्याचा काय प्रकार. लोक म्हणतात खत औषधे दिल्याशिवाय शेती येत नाही.
मग सगळं एका बीपासून किती उत्पन्न हे सगळं शेतीत करून दाखवलं. बाहेरून बचत गट येऊ लागले, शेतकरी गट येऊ लागले. जे जे काम मोठं होत चाललं ते मला कंपनीवाले अडचणीत येऊ लागले. मला दुकानवाले विरोध करू लागले. तुझंच काय खरंय, ती बाई शिकलेली ना हुकलेली, तिचं काय ऐकता, तिचं काय करता. पण मी एक खंबीरपणे कंबर बांधून उभी राहिले आणि हे काम समाजापासून द्यायचं हा माझा लहानपणापासून विषय. मी पैसा म्हणून काम केलं नाही, फायदा म्हणून केलं नाही, पण समाजासाठी आता मी भांडते. आणि चांगलं बोलायला गेलं तर लोक कुठेतरी विरोध करतात. आता माझा आजचा परवाच एक बीडमध्ये झाला, दुसरा सांगलीमध्ये झाला आणि आज 2 दिवस झालं मुंबईमध्ये. काल टाटा कंपनीमध्ये होते आणि आज इथे. हे जे करत आहे माझं काम एवढं थांबायचं नाही. मी म्हणते हे काम मी माझ्यासाठी सुरू केलं नाही. आता जसे इड संत महात्मे एवढे रामोजी भांगरे समजा आंबेडकर बाबा असे जर संत आपल्या भारतामध्ये आपल्या भूमीमध्ये माती जन्मायची असेल तर यांना गावठी स्थान लागल. आणि हे जर आज तुम्ही आम्ही मिळून जर हे काम करीत नाही, तुम्ही शिकलेले भरपूर क्षेत्रामध्ये काम करतात, भरपूर ठिकाणी काम करतात, पण आज पैसा किती कमावला तर पैसा कोणी खाऊ शकत नाही. जे अन्न आहे मुख्य हेच खातं. मग मी महिलांना सांगते, सगळ्यांना सांगते, आपण काय खातोय हा विचार आपण केला पाहिजे. आपल्या ताटात काय येतंय हा विचार आपण केला पाहिजे. आणि शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे. मी म्हणते प्रत्येक गावात एक रायबाई तयार झाली पाहिजे. हे दिवशी मी प्रत्येकाच्या आणि प्रत्येकाचं ताट विषमुक्त झालं पाहिजे. मी अशी पुण्यामध्ये गेले, एक पुरस्काराबद्दल गेले तर तिथले लोक म्हणे व्यक्त करते, इडे भेटला पुरस्कार, तिथे भेटला. मी म्हणले किती भेटले मला सांग का नाही येणार, पण याला ठेवायला जागाच नाही म्हणलं. आणि काय करूया पुरस्कार घेऊ. मी 22 वर्ष एका झोपडीमध्ये काम केलं, पण मला चंद्रकांत दादा पाटलांनी एक मोठं घर बांधून दिलं. म्हणजे मी घर वीज बँका देतो, माझ्यासाठी नका देऊ, पण आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पाहुण्यांसाठी दिलं माझं तर खूप चांगलं होईल. मला त्याने एक घर बांधून दिलं. आता सगळे कामं तिथे होतात. आता मी शिकलेले नाही, पण बेसागरीचे मुलं माझ्याकडे शिकायला येतात. खुशी सेवा आजी आम्ही तुमच्याकडे शिकायला आलो, इथं आधी शिकेल नाही तर तुम्हाला काय शिकवणार आहे. नाही आम्ही तुमचं ज्ञान शिकायला आलो, तुमच्याकडे नॉलेज आहे ते आम्ही घ्यायला आले. मी बसवते शिकिते, पण मी शाळा नाही शिकले, पण मी एक निसर्गाची शाळा शिकले. ह्या काळ्या मातीचं पद्मश्री पुरस्कार भरपूर भेटले, पण हे पुरस्कार माझे नाही. हे पुरस्कार माझ्या मातीचे, माझ्या बियाचे आणि माझ्या सगळ्या समाजाचे. हे काम मी माझ्या तालुक्यासाठी नाही केलं, जिल्ह्यासाठी नाही केलं, तर सगळ्या देशासाठी हे काम केलंय. ज्या दिवशी आता काम मोठं राहायचं म्हणते मी, म्हणजे अजून माझं काम खूप छोट आहे. ज्या दिवशी प्रत्येकाचं ताट विषमुक्त येईल, विषमुक्त अन्न खात्यात, त्या दिवशी माझं काम मोठं होईल. आणि असं आज नावाने मोठे उद्या पैशाने मोठे झाले तरी माझे जमिनीचे पाय जमिनीवर राहणार आणि हे शेती काम मी करीतच राहणार. पण याच्यासाठी फक्त आता लोक म्हणतात आले का माझ्याकडे, मुंबई पुणे पार गुजरात पासून येतात, राजस्थान पासून येतात. तुमच्या गावचा रस्ता खराब, त्याला काय करू मी. टिकाऊ पावडे घेऊन मी जर करता असताना तर तो मी करते, पण ते काम माझ्याच्यानं होत नाही. काम मोठं आणि भूषण खोटं हे माझ्या गावचं. फक्त रस्त्याची जरी कामं झालं तरी आलेले लोक नाव ठेवणार नाही. असं इथून गेले की आंदोलन सुरू करते, नका टेन्शन. ताई खूप भरभरून बोलल्या आणि त्यांनी बातम्याच दिल्या 2-3 हेडिंग. पद्मश्री ताईंच्या गावामध्ये रस्ता नाही, महापुरुष व्हायचं असलं तर गावरान देण्याशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीने त्यांनी बातम्या दिल्या. आता जेव्हा जीवनशाळांच्या कामाकडे मी जेव्हा बघते तेव्हा आमचे शिक्षक पावरी भाषेतून पुस्तकं लिहितात. म्हणजे मराठीतलं जे पाठ्यपुस्तक असतं ते पावरी भाषेत लिहितात. आता पावरी ही सुद्धा एक पावरी नाहीये, त्या पण 2-3 वेगवेगळ्या पावरी भाषा आहेत. त्याच्याकडे पण मला असं वाटतं की मराठी तरीही जवळची आहे थोडीशी बोली भाषांसाठी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या. पण आपण काय करतोय की नाही, ती प्रमाण भाषा आपल्याला नको असं म्हटल्यानंतर जातोय कुठे तर एकदम इंग्रजीकडेच जातोय. तर तो प्रवाह अगदीच खंडित होतो असं मला वाटतं. आणि बोली भाषांचा आग्रह धरलाच पाहिजे आणि त्या जितक्या व्यवस्थित कळतात. कारण मला वाटतं भाषा कळायला भाषा आणि व्याकरण महत्वाचं नसतं, एक मन संवेदना महत्वाची असते. मगाशी जेव्हा सर त्यांच्या बोलीभाषेतून
सूत्रसंचालन करत होते तेव्हा मला नाही वाटत की आपल्याला कुणालाही फार प्रश्न येत होता. आपण छान ती भाषा ऐकत होतो आणि आपल्याला तो संदेश पोहोचत होता. मध्ये मगाशी ते चित्र दाखवलं गेलं आणि त्याचा व्हॉइस ओव्हरच बंद झाला तरी सुद्धा त्या चित्रांमधून आपल्याला सगळं कळत होतं. आता मला वाटतं त्याचीच गरज आहे. आपल्याला ऐकण्याची नाही, बघण्याची आणि जाणून घेण्याची गरज आहे. आणि एक माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासूनचा हा प्रकल्प होता आणि त्याला आज इथे तो असा आल्या आल्या मला दिसला, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. मला सतत असं वाटतं की ही जी उद्देशिका आहे ही आपण नागरिक शास्त्र जे मराठी शाळांमध्ये 20 मार्कांचं असतं आणि ते सगळ्यात शेवटी शिकवलं जातं, त्याच्यापेक्षा नुसती ही उद्देशिका जर शाळांमध्ये जाऊन जर आपण पोहोचवली तर फार मोठं काम होईल. तुमच्या प्रश्नाशी संबंधित मी उत्तर कदाचित देत नाहीये, पण तरी सुद्धा मला वाटतं की हा विचार पोहोचवायला हा मंच हवा होता आणि म्हणून ते इथे बोलणं आवश्यक आहे. आणि जेव्हा जेव्हा हातात माईक मिळेल आणि जेव्हा जेव्हा मंच आणि श्रोतृवर्ग मिळेल तेव्हा मी मराठी शाळांचा जयघोष करीन. हे माझं व्रत आहे. त्याच्यामुळे मी तुम्हा सर्वांना सांगेन, तुमच्या आसपास जर कोणी लहान मुलं असतील ज्याला तुम्ही मोठं करत असाल, त्यांचे तुम्ही पालक असाल, तुम्ही सारे सुजाण नागरिक आहात, मराठी शाळांचा आग्रह धरा आणि भारतीय संविधान हे बळकट व्हावं, विवेक आपल्याला समजावा. म्हणजे मी नेहमीच असं म्हणते की भाषा कशासाठी महत्वाची आहे तर भाषेतून कळतात आपल्याला छटा आपल्या भावनांच्या सुद्धा. त्याच्यामुळे त्या मातृभाषेतून अगदी छान समजतात आणि एकदा का भावना पक्क्या झाल्या की मग विचारही पक्के होतील आणि मग विचार एकदा पक्के झाले की विवेक रुजेल, विवेकाकडे बघण्याची दृष्टी लाभेल, विवेकाचा आनंद मिळेल आणि विवेकाचा आवाज बुलंद करायला मातृभाषेतलं शिक्षण उपयोगी ठरेल अशी मला खात्री आहे. कारण ते माझं युज्ड टेस्टेड असं प्रॉडक्ट आहे. त्यांनी मराठी समान भाषा त्याचबरोबर गावातल्या रानातल्या बोलीभाषा हे दोघांचंही महत्त्व समजावून सांगितलं आणि काही प्रश्न पण पडले. त्याची उत्तर आपण मिळून शोधूया. मला असं वाटतं AGL अकॅडमी अर्थदीप ही अकॅडमी एक संधी आपल्याला सोबत काम करायचं, तर तुमचं आम्ही स्वागत करतो. हम लोग जिस देश में रहते हैं वहाँ पे आप दलित आदिवासियों को शामिल नहीं करेंगे, महिलाओं को शामिल नहीं करेंगे, क्यूर कम्युनिटी को शामिल नहीं करेंगे, मुस्लिम को शामिल नहीं करेंगे, क्योंकि यहाँ पे इतने तरह के लोग हैं कि आपको सबको शामिल करना ही पड़ेगा. तो बहुत छोटी सी टीम है. शुरुआत मैंने मूक नायक के अकेले की थी और मेरे पार्टनर ने फिर आगे जुड़े, फिर हम लोगों ने धीरे धीरे जो है टीम आगे बढ़ाई. आज 15 लोगों की टीम है हमारी. तो छोटी सी टीम में मैंने कोशिश की है कि उसमें दलित भी हो, आदिवासी भी हो, पश्मानदा मुस्लिम भी हो, मुस्लिम महिलाएं भी हो, कुर कम्युनिटी से भी हो, OBC से भी हो, यहाँ तक कि सवर्णा भी हो. क्योंकि जिसकी जितनी जनसंख्या है उसको हम लोग उतनी हिस्सेदारी दे सकते हैं. तो हम इस तरह से कोशिश करते हैं क्योंकि मुझे पता है, मैं सिर्फ अपना दर्द बता सकती हूँ. मेरा हाथ कटा तो मैं बताऊँ ना कि मीना को कितना दर्द हुआ है, मुझे कितना दर्द हुआ है. अगर किसी और का दर्द है तो वो खुद बताए ना. मैं सबका ठेका नहीं ले सकती या मैं सबका दर्द नहीं बता सकती. तो इसीलिए जो जिस कम्युनिटी का दर्द है अगर वो रिप्रेजेंट करे तो वो ज़्यादा अच्छा है. उससे जो है अच्छा मतलब एक अच्छी टीम भी बनेगी, एक अच्छा कंटेंट भी सामने आएगा, एक अच्छी खबर, सब कुछ सामने आएगा. अब मीडिया की अगर हम लोग हालत देखें तो 180 देशों में से 161वें नंबर पर है मीडिया. हमारे जो देश का मीडिया है, इतने बुरे हालात हैं. अब हमें तो कभी मौका दिया नहीं या हमारे लोगों को तो कभी मौका दिया नहीं, तो इसलिए जो मीडिया के हालात है तो वो हमने तो नहीं किया. ये तो एकदम क्लियर है. जिन लोगों को मौका मिला उन्होंने किया. तो अब जब हम लोग अपना शुरू कर रहे हैं तो जब ऑक्सफैम ने माना कि हम लोग जो है डाइवर्सिफाइड हैं, तो यानी छोटी सी टीम में जब हम लोग कर सकते हैं तो वो अब दलीलें नहीं चलेंगी. क्योंकि मेरा हर जगह सवाल भी रहता है कि आप लोग इतनी बातचीत करते हैं कि आपने अपने मीडिया हाउस में कितने लोगों को रखा या मौका क्यों नहीं दिया. मैं क्योंकि कई मंच पे जाती रहती हूँ तो उनसे सवाल करती हूँ. बड़े बड़े जो जर्नलिस्ट हैं तो वो कहते हैं कि बहुत ही एकदम नपातुला सा उनका जवाब रहता है. हमारे पास CV नहीं आते और हम लोग मेरिट पर जो है आधारित उन लोगों को जो पोजीशन निकलती है उनको मेरिट के आधार पर हम लोग रखते हैं. तो अब इतनी चालाकी नहीं चलेगी. मेरिट क्या है?
मेरिट एक सरनेम है हमारे देश में। अगर आपके पास सरनेम उनके जैसा है तो आपके पास मेरिट है, नहीं तो हम लोगों के पास तो मेरिट ही नहीं। हम लोग यहाँ बैठ के हम लोग क्या कर रहे हैं फिर? तो उनके लिए मेरिट बहुत खराब चीज़ है। हम जैसे मैं खुद अपना एक्सपीरियंस बताऊँ तो जब मैंने ये सवाल उठाने शुरू किए थे तो खुद मेरे एडिटर ने मुझसे कहा था अब क्या हम लोग जाति देख के लोगों को रखेंगे? नहीं, बिल्कुल भी मत रखिए। हमने कब कहा जाति देख के रखिए? लेकिन फिर क्या वजह है कि एक ही तरह के लोग हैं आपके न्यूज़ रूम में? उसमें आपने क्या देखा? क्यों और लोग नहीं आ रहे? अगर सीवी नहीं आ रहे, चलिए हम लोगों ने ये भी मान लिया कि जो है क्योंकि दलित आदिवासियों को पढ़ने का मौका नहीं मिलता है, हम जानते हैं उन लोगों को उस तरह का एक प्लेटफॉर्म भी नहीं मिलता है, वो नहीं आ पा रहे होंगे, हम ये भी मान रहे हैं कि वो लोग नहीं आ पा रहे। तो नहीं आ रहे तो आपने लाने के लिए क्या किया? क्या आपने उनको कोई ट्रेनिंग दी? क्या आपने कुछ ऐसा जो है कुछ ऐसा प्रोग्राम चलाए? अगर वो नहीं है तो उनको शामिल करने के लिए आपने क्या किया? अगर क्योंकि अब इतने सारे इंस्टीट्यूट हैं हमारे यहाँ पे, मैं खुद IMC और जामिया से पढ़ी हुई हूँ, जो मीडिया इंस्टीट्यूट में सबसे नंबर 1 और 2 पर ही रहते हैं। इनका कंपटीशन है 1 और 2, 3 पे कभी नहीं आते ये दोनों। मैं खुद वहाँ दोनों से पढ़ी हूँ और वहाँ पे हर साल रिजर्वेशन की वजह से जो स्टूडेंट पहुँचते हैं वो वहाँ तक पहुँच तो जाते हैं, फिर वो जाते कहाँ हैं? हमें तो मीडिया हाउस में कहीं दिखाई नहीं देते हैं, और होते हैं तो छोटी मोटी पोजीशन पर ही क्यों होते हैं? वो आगे क्यों नहीं बढ़ पाते हैं? जब मैं खुद अपना एक्सपीरियंस शेयर करती हूँ तो कई सारे लोग मुझे फ़ोन करते हैं, इनबॉक्स में आते हैं कि हम लोग भी यही सब वहाँ पर फेस करते हैं कि कैसे कास्ट मैटर करता है आपके न्यूज़ रूम में। तो वो सब जब चीज़ें फील कर रहे हैं तो उनको मौका क्यों नहीं दिया जा रहा? क्यों वो आगे नहीं बढ़ पा रहे हैं? क्यों उनके मुद्दे उठ के नहीं आ पा रहे हैं? क्योंकि हम लोग अभी एक और मैं आपको उदाहरण देती हूँ। कुछ दिन पहले ही हम लोग लगातार जो है ट्विटर पे स्पेस भी करवाते रहते हैं, तो स्पेस में ही मेरे तो खैर जानने वाले हैं, मैं उनका नाम नहीं लूँगी और ना ही मैं ये बताना चाहूँगी कि वो किस न्यूज़ रूम में काम करते हैं। मेन स्ट्रीम मीडिया है, टीवी मीडिया है। तो उन्होंने अपना एक्सपीरियंस शेयर किया कि जब हम लोग ऐसी खबरें बताते हैं कि क्योंकि एक जगह लिंचिंग हुई थी दलित की, तो एडिटर कहते हैं इसमें कौन सी बड़ी बात है? मतलब हमारे साथ कुछ भी हो जाए कोई बड़ी बात नहीं। IIT में अभी देखिए 15-20 दिन के अंदर दूसरा जो स्टूडेंट है उसने सुसाइड कर लिया। क्यों वो दलित ही सुसाइड कर रहे हैं? क्यों रोहित वेमुला ही सुसाइड कर रहे हैं? क्यों पायल तडवी ही सुसाइड कर रही है? ऐसा क्या है कि वो लोग वहां पर पहुंच तो जाते हैं लेकिन वहां के लोग उसको पचा नहीं पाते? क्यों वहाँ का सिस्टम ऐसे बना हुआ है? हम क्यों इतना अच्छा न्यूज़ रूम नहीं बना सकते? क्योंकि मीडिया है, हम लोग पत्रकार हैं, ना मेरी कोई जाति होनी चाहिए, ना मेरा कोई धर्म नहीं होना चाहिए, लेकिन जहाँ हम लोग रह रहे हैं वहाँ पे हमें बार बार पिन किया जाता है कि आप इस जाति से हैं, आप इस धर्म से हैं। क्यों? तो जब इन सवालों का जवाब मुझे भी मिल रहा है तो मुझे बहुत अजीब लगता है कि हम लोग कैसे देश में रह रहे हैं। किस तरह का मीडिया हम लोगों ने बनाया है कि जहाँ पे सिर्फ एक तरह के लोग हैं, एक ही तरह के लोगों की बात होती है, वो अपना प्रिविलेज देखते हैं। उनको लगता है कि अगर हमारे जिनके मुद्दे हम आज तक उठा रहे हैं, अगर वो खुद अपने मुद्दे उठाएंगे तो फिर हम क्या करेंगे? तो सब कुछ उन्हीं को करना है, हम लोग कहाँ जाएंगे? वॉइस ऑफ द वॉइसलेस उनको कहलाना है, लेकिन जो वॉइसलेस जिनको कहा गया है उनको नहीं रखना है शामिल। उनको शामिल क्यों नहीं करना? आप इतने बड़े बड़े जर्नलिस्ट हैं, इतने सालों से जर्नलिज्म कर रहे हैं, क्यों? मैंने बिहार में बिहार इलेक्शन की जब आप बात भी कर रहे थे, वो बिहार इलेक्शन की बात थी जब मुझे एकदम लिंचिंग जैसा माहौल बन गया था, क्योंकि मोतिहारी में जो है मोदी जी आए हुए थे उस समय और मोदी जी की रैली थी और वहाँ पर मैंने सोचा कि बिहार के जो लोग हैं सबसे ज़्यादा दूसरे शहरों में जाते हैं नौकरी करने, पढ़ने के लिए। तो वहाँ पे चलिए बात करते हैं कि क्यों वापस जो है उसी सरकार को चुनना चाहते हैं, क्योंकि उस समय जो है बीजेपी अलायंस में थी नीतीश कुमार के साथ। तो वहाँ पे जब मैंने इस तरह के सवाल किए तो वो लोग इतना भड़क गए कि एक तो वहाँ पे महिलाएं नहीं थी उस रैली में, अगर थी तो आगे 2-4 महिलाएं थी, पीछे तो कोई था ही नहीं। तो जब मैंने उन लोगों से मुद्दे पूछे रोजगार का, शिक्षा का, महिलाओं पे मुद्दे किए, तो उन्होंने मुझे मानने की कोशिश की कि हमारे बीच में आके एक महिला हम ही से सवाल कर रही है। तो उन्होंने वो धक्का मुक्की करी, मेरे कैमरा गिरा दिया, मेरा जो कैमरा पर्सन था उसको धक्के मारने लगे, मुझे मारने लगे। तो वो तो अच्छा था क्योंकि वहाँ पे मोदी जी थे तो वहाँ पे पुलिस भी था, प्रशासन भी वहाँ पहुँचा हुआ था, तो मुझे भागकर प्रशासन के पास पहुँचना पड़ा। मेरी बेटी उस समय 5 महीने की थी, मुझे ड्राइवर को कॉल करके बोलना पड़ा कि आप मेरी बेटी को गाड़ी लेके यहाँ से दौड़िए, अगर मैं रास्ते में दिख भी जाऊँ तो रोकना मत, इसको लेकर सेफ जगह जाइए आप। तो मेरे दोस्त का घर वो जानते थे और तुरंत उसको लेकर गए वहाँ पर, और मेरी मदद के लिए वहाँ कोई आ भी नहीं रहा था, तो मुझे उन्हीं लोगों को कॉल करना पड़ा जिनको मैं जानती थी, और उन्होंने भी मुझे एक शर्त पर जो है मेरी मदद करी कि मीना जी हम
आपकी मदद तो कर रहे हैं लेकिन बताना मत हमने आपकी मदद की। तो ये डर क्यों है? हम लोग क्या करें, हमारा काम है सवाल पूछना, हम लोग सवाल पूछ रहे हैं। और इस तरह की चीजें जब होती हैं बिहार में, बिहार इलेक्शन के टाइम पर ही मैंने जो डोम जाति को आप लोग जानते होंगे, आज भी उनको गांव से बाहर रखा जाता है, अनटचेबल उनको कहा जाता है। आज भी उनको छुआ खाया नहीं जाता, आज भी उनको छूते नहीं है। इवन अपर कास्ट तो कई बार उनको सुबह सुबह देख भी लेते हैं तो उनको लगता है कि हमारा दिन तो आज खराब ही जाना है, आज तो हम लोग जो है अछूत हो गए। इस तरह की स्थिति है बिहार में, लेकिन उनकी खबरें नहीं आई। यूपी का डोम राजा अलग है, उनको तो भी थोड़ी सी इज्जत से देखा जाता है, उनकी खबरें आप देखेंगे। लेकिन बिहार के डोम में उड़ीसा का आप डोम देख लीजिए, जो आज भी गांव से बाहर रखे जाते हैं, उनकी खबरें क्यों नहीं आई? बिहार से इतने बड़ी बड़ी पोजीशन पे लोग निकले हैं, नेता निकले हैं, आईएएस निकले हैं, पत्रकार निकले हैं, वो लोग क्यों नहीं लेकर आ पाए खबर? क्यों मुझे, मैं तो मतलब बहुत छोटी सी, मेरी तो शुरुआत हुई है अभी, मुझे क्यों लाना पड़ा उस खबर को? क्यों ऐसी चीजें हो रही हैं? तो जब हमारे लोग है ही नहीं, हम लोगों ने रिप्रेजेंटेशन दिया ही नहीं, तो वो क्या जानेंगे हमारा दर्द? वो क्या जानेंगे? क्योंकि उन लोगों को तो लगता है ना, शहरों में बैठ के लगता है कि वो कास्टिज्म तो अब है नहीं, वो तो गाँव में रह गया है। तो गाँव का कास्टिज्म तो बहुत अच्छा है, क्योंकि उनको पता है कि अच्छा इसको छूना नहीं है, इसको शादी में नहीं बुलाना है, इसके संग शादी नहीं किया करनी, इसके साथ खाना नहीं खाना है। तो आपके सामने सब कुछ सामने है। शहरों का जो कास्टिज्म है वो दिमाग से होता है, बिठाएंगे भी आपके साथ, खाना भी खाएंगे, लेकिन कभी बर्दाश्त नहीं करेंगे कि आप उनसे ऊपर काम करें या जो वो लोग हैं उनके अंडर काम करें, क्योंकि उनके दिमाग में आज भी चलता है इन्हें तो सदियों से चप्पल पहनने का हम लोगों ने मौका नहीं दिया और ये आज हमसे ऊपर बैठ के काम करेंगे, ये आज हमसे अच्छा काम करेंगे। तो वो चीज बहुत कमी है मीडिया में, और हमेशा सवाल उठाती रहती हूँ और मैं उठाऊंगी भी कि जब तक ये सुधार नहीं होगा हम लोग सवाल उठाते रहेंगे। मैंने एक छोटा सा प्लेटफॉर्म शुरू किया है, मेरी कोशिश है कि मैं इसको और भी लेकर जाऊँ, आगे लेकर जाऊँ और डाइवर्सिटी जो है उसमें बनाए रखूँ। और कुछ बहुत कम समय में ही जो है मूक नायक न्यूयॉर्क टाइम्स में पहुंच गया है, डॉयचे वेले ने अभी हाल ही में डॉक्यूमेंट्री की है, वॉइस ऑफ अमेरिका है, मतलब बहुत सारे जो इंटरनेशनल मीडिया हाउस है उन्होंने मूक नायक को कवर किया, क्योंकि इस वजह से, क्योंकि अभी तक कास्ट और जेंडर पे काम नहीं हुआ था, वो बायस्ड यहाँ पे बनाया गया था। तो जब हम लोग उस बाइनरी को क्रॉस करेंगे तो हमें हर कोई कवर करेगा। इंडिया के लोगों को तो लगता भी नहीं हम लोग कुछ काम कर रहे हैं, लेकिन आगे लोगों को लगता है कि हम लोग काम कर रहे हैं, तो हम लोग लगातार काम करते जा रहे हैं। तो बहुत कुछ आपसे सुनना है, लेकिन वक्त का तकाजा देख के हम यहाँ रुक रहे हैं। तो मुझे ऐसा लगता है कि आप YouTube पे जाइए, इनकी बहुत अच्छी अच्छी वीडियोस हैं और बहुत अच्छा नमूना आहे पत्रकारिता का। मुरंबा देखिए, राहीबाईकडे जाऊन आपण बघितलं पाहिजे प्रत्यक्ष बीज बँक नक्की काय आहे आणि आयदान हे सगळ्यांनी वाचलंच पाहिजे। मला असं वाटतं यांनी शेवटी जे काही मुद्दे मांडले ते खूप महत्त्वाचे। डायव्हर्सिटी संपवण्याचं काम सध्या सुरू आहे। तुम्ही भारत म्हणायचं की इंडिया म्हणायचं असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत। एक देश एक पेन्शन, एक देश एक GST, सगळं केंद्रीकरण चालू आहे। याच्यामध्ये उत्तर काय? तर आपण ज्ञान निर्मिती करणं आणि आपण जोखीम घेऊन पुढे होणं, हे याच्यावरचं खूप मोठं उत्तर आहे। आणि अशा सत्रामध्ये तुम्ही सर्व लोग आप सब रिस्क लेके ये सब काम कर रहे हैं, एक्शन कर रहे हैं, तो हम सब आगे बढ़ेंगे। और AGM आत्मदीपक अकेडमी है तो आगे बढ़ती रहेंगी। इसी को लेके हम यहाँ ये सत्र समाप्त करते हैं। थैंक यू।